नंतर पाथरीसारख्या एका ठिकाणी आपल्या समन्वयकांनी उपोषण लावलं, कोल्हापूरला जगदाळे सरांनी उपोषण लावलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सर्व समन्वयक हे अतिशय तन्मयतेने आणि अतिशय प्रामाणिकपणे लढत होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्यानंतर 16 ऑगस्टपासून आपण ठरवलं की मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर, कारण हे जे आपण आंदोलन लावलेले होते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास आपण सलग साखळी आंदोलन केलं होतं. दररोज या ठिकाणी येत असत आणि आपण या ठिकाणी निवेदन देत असत. सर्व जमून घोषणा देणं, निवेदन करणं, निदर्शने करणं ह्या गोष्टी करत होतो. आणि त्याची परिणिती नंतर आम्ही सर्व समन्वयकांनी ठरवलं की मुंबई आझाद मैदान येथे आपण या आंदोलनाचा समारोप करायचा. आणि 16 ऑगस्टपासून हे आंदोलन तिथं सुरू झालं. त्याची परिणिती 56व्या दिवशी आपल्याला दिसली आणि आपला शासन निर्णय कालच्या 14 तारखेला आपला शासन निर्णय आला. याच्यासाठी सर्वांचे, तुमच्या सर्वांचे आणि लढणाऱ्या सर्वांचे आम्ही मुख्य समन्वयक म्हणून आपले सर्वांचे अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचे स्वागत करतो. बांधवांनो, खरं तर हा लढा एवढ्यावर संपलेला नाही, कारण शासन निर्णय जो आलेला आहे, शासन निर्णय वाटत होता आपल्याला की या शासन निर्णयामध्ये 23-24ची संच मान्यता टाकल्या जाईल. परंतु शिक्षण मंत्री महोदयांनी 23-24च्या संच मान्यतेच्या ऐवजी या संच मान्यतेमध्ये 24-25ची संच मान्यता दिली. त्यांनी एवढ्यासाठी दिली की त्यांना वाटलं असावं कदाचित की 24-25ची संच मान्यता झाली म्हणून, कारण 30 सप्टेंबर ही तारीख संच मान्यतेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राह्य धरल्या जाते. 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयानुसार 30 सप्टेंबर 2000 म्हणजे 30 सप्टेंबरला एकदा विद्यार्थी फॉरवर्ड झाले की तिथून केवळ आणि केवळ 15 दिवसाच्या आत ही संच मान्यता वितरित करणे नितांत गरजेचं आहे. असं असताना आजपर्यंत आपल्याला 24-25ची संच मान्यता भेटली नाही आणि ती जर भेटली नाही तर आपलं अनुदान आपल्याला भेटणार नाही. ही गोष्ट सगळ्यांनी डोक्यामध्ये फिट लक्षात ठेवा. आणि जर अनुदान भेटणार नसत तर आपण एवढा दिवस लढलो त्याचा काहीही चीज होणार नाही. कारण जर नंतरचं नवीन गव्हर्नमेंट आले, गव्हर्नमेंटनं सांगितलं, समोरच्या नवीन गव्हर्नमेंटनं सांगितलं की आम्हाला या शासनाचे निर्णय मान्य नाही, लक्षात घ्या सगळ्यात मोठा धोका कुठला आहे ते. जर शासनानं, समोरच्या शासनानं विरुद्ध शासन आलं, हे महायुतीचं शासन होतं, शिंदे सरकार होतं, इकडं केसरकर साहेब होते, यांनी खरं तर आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगला निर्णय घेतला. परंतु उद्या येणे दुसरा गव्हर्नमेंट आल्या आणि त्याच्यामध्ये अजित पवार सारखा परत एकदा वित्तमंत्री जर आला आणि त्यानं म्हणला की नाही नाही त्यावेळेचं वेगळं गव्हर्नमेंट होतं, आम्ही याला मान्य करणार, तर सगळं पाण्यात जाणार आहे. गेला जो टप्पा होता तेही तसाच जाणार होता. कधी जर 30 मार्च पर्यंत आपण बिल काढलं नसतं तर. आता आपल्याकडे डेट आहे साधारण 24 नोव्हेंबर पर्यंत. किती? 24 नोव्हेंबर. 24 नोव्हेंबरच्या नंतर जर गव्हर्नमेंट नवीन फाउंड झालं तर समजा आपल्याला परत लढावं लागेल. याच्यासाठी काही करा. तुम्हाला आता ज्या ज्या वेळेला इथं बोलवल्या जाईल किंवा संचालक स्तरावर बोलवल्या जाईल, कारण येत्या सोमवारी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये संचालकाकडे जाऊन या संच मान्यतेच्या संदर्भामध्ये या 2 दिवसामध्ये तर आम्ही त्याला स्वस्त बसू देणार नाही. परंतु येत्या सोमवारी संचालक स्तरावर जायचं आहे. संचालकाकडून 2 पत्र काढायचे, एक संच मान्यतेचं आणि दुसरं वेतन वितरणाच्या आदेश, वेतनाचा जो आदेश आहे या आदेशाचं एक पत्र काढायचं आहे. आणि हे नितांत गरजेचं आहे, कारण एवढा लढा जे आपण दिलेला आहे, एवढं जर मिळवलेलं असेल तर हे सहज जर तुम्हाला वाटत असेल जाऊ द्यायचं आहे तर तुम्ही घरी बसू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही हे मिळवायचं आहे तर मात्र काही झालं तरी संचालक आणि ज्युनियर कॉलेजसाठी उपसंचालक
आता बीबी चव्हाण साहेब आपल्याकडं उपसंचालक साहेब आले. अतिशय विना अनुदानितच्या संदर्भामध्ये सगळ्यात संवेदनशील असलेला हे व्यक्तिमत्व आहे विना अनुदानित बांधवांच्या संदर्भामध्ये. आणि आपल्या बांधवांच्या संदर्भामध्ये तर अतिशय आणि अतिशय तळमळीनं काम करणारे आपल्याला उपसंचालक लाभलेले आहे. त्याच्यामुळं ज्युनियर कॉलेजचा तर प्रश्न आपला इथं तातडीनं निकाली निघणारच आहे. परंतु साहेबाची मदत घेऊन आपण संचालक साहेब, कारण साहेबाचं वेटेज वरती खूप चांगल्या प्रकारचं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. साहेबाची मदत घेऊन तातडीनं येत्या 10 ते 15 दिवसामध्ये आपल्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात भेटल्या पाहिजे. आणि पुढचं जे बिल आहे नोव्हेंबरचं जे बिल आहे हे आपला वाढीव टप्प्यानंच गेलं पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी. कारण वाढीव टप्पा कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आपण नवीन गव्हर्नमेंटच्या कालावधीमध्ये जाऊ देणार नाही. काही झालं तरी जाऊ देणार नाही. त्याच्यासाठी हे पहा बांधवांनो, आपल्या सर्वांची नितांत, कारण लढणारे जे लोक असतात ना हेच आहे. कारण कुठेही जा तुम्हाला हेच चेहरे भेटतील येणारे चेहरे. जे घर बसे असतात ना ते आयत्या पिठावर रेगोट्या मारणारे आहे. त्याला आयत्या पिठावर रेगोट्या मारू द्या. संस्थाचालक ज्या वेळेला जाच द्यायला सुरुवात करतात ना ते त्यावेळेला आमच्याकडेच येणार आहे. आणि आमच्याकडे आला की मग आम्ही सोडणार नाहीत नंतर काय. परंतु तुमचं मी पहिलेच सांगितलं की तुमचं अभिनंदन करतोय म्हणून. राहिला विषय एक जणांना या ठिकाणी विषय केला होता की निधीच्या बाबतीमध्ये आपली निधीच नाही तर पेमेंट निघल कुठं. बांधवांनो, आपल्या शासन निर्णयामध्ये शेवटचा जो म्हणजे शेवटची जे सेक्शन टाकलेलं आहे 5व्या नंबरचं लास्टचं, या सेक्शन मध्ये स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की जे हेड दिले फक्त 3261 असेल, 3361 असेल, 511 असेल, 500 किती 2 आहे हे हेड असतील. या हेड मधूनच यांच्या या वाढीव टप्प्याचं वेतन ध्येय आहे असं स्पष्टपणानं सांगितलंय. म्हणजे वेतन वेगळा निधी इथं देण्याची गरज नाही. फक्त आता आपल्याला एवढंच करायचं आहे, तातडीनं याच्याकडून वेतन अनुदान वितरणाचे आदेश काढायचे, वाढीव टप्प्याचे आदेश काढायचे, संच मान्यता घ्यायचे. कारण शिक्षण मंत्री फक्त शिक्षण अधिकारी हा फक्त एकच गोष्ट मागेल आपल्याला, संच मान्यता दाखवतो. कारण वेतन वितरणाचे आदेश तर त्याला द्यायचे आहे. शिक्षण अधिकाऱ्याकडून ते आदेश काढून उपसंचालकाकडून हे आदेश काढून. तर या दोघांची अडचण फक्त आता संचालक स्तरावरून आहे. त्याच्यामुळं संचालक स्तरावरून पत्र काढण्यासाठी सर्वांनी येत्या सोमवारी, लक्षात आलं, येत्या सोमवारी आपल्या सगळ्यांना तिथं जायचं आहे. तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी तिथं यावं ही माझी प्रामाणिकपणे इच्छा. काय 2च दिवसात पत्र काढून बांधा. काय संचालकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये, आता नवीन आयुक्त आहे तिथं नवीन आयुक्त आलेले आहे. नवीन आयुक्ताला त्या शासन निर्णयानुसार नुसतं शासन निर्णय ठेवला जायच्या समोर तर ते स्वतःहून सांगतील मी आजच्या आज पत्र काढाल म्हणून. आणि संचालक त्याचं पत्र निघलं की संध्याकाळपर्यंत संचालकाचं पत्र. कारण गेल्या वेळेला जशी आपण अतिशय युद्ध पातळीवर काम केलं होतं, गेल्या वेळेला आपल्याला अनिल साबळे साहेब हे आपले कर्तव्यदक्ष उपसंचालक यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली. त्यावेळेसचे आपले कर्तव्यदक्ष शिक्षण अधिकारी M.K. देशमुख साहेब यांनी आपल्याला प्रचंड मदत केली. आणि 40चा टप्पा मिळवत असताना, 40-20चा टप्पा मिळवत असताना बीबी चव्हाण साहेबांनी जेवढी आपल्याला मदत केलेली आहे, मला वाटतं ह्या मदत आपण कधीही विसरता कामा नाही. आणि या बाबतीमध्ये सुद्धा ही आता आज खरं तर योगायोग आहे. आज त्याची जॉईनिंग होते, इथं नवीन उपसंचालक म्हणून बीबी चव्हाण साहेबांची आज जॉईनिंग होते. आणि आजच आपला योगायोग असा की मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे परत एकदा हा टप्पा मागण्यासाठी आपला लॉट आलेला काय. त्यामुळं आपण त्याचा या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनही सत्कार करतोय, पण प्रत्यक्ष त्यांचा आपल्याला भव्य दिव्य असा सत्कार करून साहेबाचं या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना सहकार्य घ्यायचं आहे.
आणि दिवाळीच्या सुट्ट्या ठीक पण आहे. येणार आता, सुट्ट्या पण लागणार आहे, त्याच्यामुळे दिवाळीच्या आपल्याला अजूनच सुट्ट्या योगायोग हे आहे. पहा, तुम्हाला जर वाटत असेल खरंच ही दिवाळी गोड व्हावी, हा गोड व्हावी असं वाटत असेल तर हे जे आज 17 तारीख आहे, समोरच्या 30 तारखेपर्यंत आपलं बिल गेलंच पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. काही झालं तरी वाढीव टप्प्याचा आपण बिल 30 सप्टेंबर या 30 नोव्हेंबर 30 ऑक्टोबर पर्यंत टाकण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी काही झालं तरी ज्या ज्या वेळेला तुम्हाला बोलावल्या जाईल, सोमवारचं मात्र आतापासूनच वाटल्यास तिकीट बुक करा. जेही महाराष्ट्रातले इतर जिल्ह्यात अंशतः अनुदानित बांधव हे पाहतात लावी, त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनीही तिकीट, सोमवारचे तिकीट बुक करायचे आहेत. सोमवारी संचालक, दोन्ही संचालकांना भेटून आपल्याला तिथून संच मान्यता आणि अनुदान वितरणाच्या आदेशाचं पत्र, या 2 गोष्टी काढायच्या आहेत. त्यामुळं मोठ्या संख्येनं तिथं या. हीच आपली शेवटची लढाई राहणार आहे. ठीक आहे. आता थोड्या वेळात जर साहेब आले तर आपण साहेबाचा सत्कार करू. आज खरं तर साहेबाला विनाकामाचं दुसरं ताण द्यायचं नाही, पण तरीही आपण त्याला नाही, शब्द ते स्वतःहूनच बोलणार. आपल्या बोलण्याची गरज नाही. एक मिनिट, दुपारी मस्के सरांसोबत चर्चा झाली होती आणि त्या अनुषंगानं सर, जर कधी आपला याच्यामध्ये पगार निघाला तर आपल्याकडे 184 कोटी रुपये म्हणजे वाढीववाल्याला, काही सरांची माझी चर्चा झाली होती, वाढीववाल्यांचा 1 टप्पा होईल म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा, आणि डिसेंबरमध्ये बजेट झालं तर आपल्याला पूर्ण वर्षाचा पगार तुम्ही म्हणल्याप्रमाणे ऑटोमॅटिक येणार.